मंडळी, आज सुरुवात करूया संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सुविचाराने. प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही गोष्ट या भूतलावर अस्तित्वात नाही. मंडळी, तसंच इंग्रजीचं आहे बघा. तुम्ही फक्त जर असा विचार करत बसलात की मला इंग्लिश यायला पाहिजे किंवा पुढच्या 30 दिवसात मी एकदम फाड इंग्लिश बोलायला पाहिजे, तर असं कसं होईल? I am not figuration you from my heart. I will attempt to good perform. त्यासाठी रोजच्या आयुष्यात तुम्हाला थोडेसे कष्ट घ्यावे लागतील. म्हणजेच काय, तर रोज इंग्लिश सेंटेन्सेस बोलावे लागतील. त्यासाठीच मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे अशी 100 वाक्य जी तुम्ही अगदी तोंडपाठ करू शकता आणि मस्त तुमच्या रोजच्या डेली रुटीनमध्ये अगदी सहजपणे वापरू शकता. थांबा, आता लगेच 100 हा आकडा ऐकून घाबरून जाऊ नका. ती वाक्य जरी 100 असली तरी अगदी लहान आणि सोपी आहेत. तुम्ही अगदी 2दा ही वाक्य ऐकली ना तरी सुद्धा ही पाठ होण्यासारखी वाक्य आहेत, इझी वाक्य आहेत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. फर्स्ट इज, तुला चहा प्यायला आवडतो का? डू यू लाईक टू ड्रिंक टी? डू यू लाईक टू ड्रिंक टी? आणि मंडळी, पुढे जायच्या आधी मला या क्वेश्चनचा आन्सर कमेंट करून सांगा आणि इंग्लिशमध्ये कमेंट करायचा प्रयत्न करा बरं का. तुम्हाला जर चहा प्यायला आवडत असेल तर कोणता चहा पिता तुम्ही? काळा चहा म्हणजे ब्लॅक टी की दुधातला चहा म्हणजे नॉर्मल मिल्क टी? हे नक्की मला कमेंट करून सांगा. इफ यू आस्क मी, आय पर्सनली लाईक टू हॅव मिल्क टी. व्हॉट डू यू लाईक? ओके, मला नक्की कमेंट करून सांगा. नेक्स्ट बघूया. यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील. यू विल हॅव टू पे फॉर इट. यू विल हॅव टू पे फॉर इट. पुढे काय? व्हॉट नेक्स्ट? व्हॉट नेक्स्ट? आता काहीच होऊ शकत नाही. नथिंग कॅन बी डन नाव. नथिंग कॅन बी डन नाव. सोडून द्या याला. ओके, लीव अलोन दिस मॅटर. ओके, लीव दिस मॅटर किंवा लीव अलोन दिस मॅटर. भेटत राहा. कीप इन टच. कीप इन टच. तू गडबड केली. यू मेस्ड अप. यू मेस्ड अप. आणि मंडळी, सांगायचं असं आहे की आपण जेव्हा इंग्लिश वाक्य म्हणतो, मराठीत बघा आपले टोन्स वेगळे वेगळे असतात. की काय रे, कसा आहेस तू? मी छान, तू कशी? बघा, मी असं म्हणतेय का, मी छान, तू कशी? काय रे, कसा आहेस तू? तसंच इंग्लिशचं पण आहे. ओके, यू मेस्ड अप. ओके, त्या मेस्ड अपला थोडासा मी स्ट्रेस दिला बघा. यू मेस्ड अप किंवा हाऊ आर यू? ओके, सो नुसतं फ्लॅट रोबोटिक टोनमध्ये इंग्लिश बोलू नका. थोडंसं टोनकडे पण लक्ष द्या. ओके, नेक्स्ट इज, काही हरकत नाही. नेव्हर माइंड. नेव्हर माइंड. तू आता काही लहान राहिला नाहीयेस. यू आर नॉट अ किड एनीमोर. यू आर नॉट अ किड एनीमोर. ते माझ्यावर आहे. इट्स ऑन मी. इट्स ऑन मी. काहीतरी घे. हॅव समथिंग. हॅव समथिंग. संकोच करू नकोस. फील फ्री. ओके, फील फ्री. डोंट हेजिटेट. डोंट हेजिटेट. ते आत्ताच व्यवस्थित किंवा ठीक कर. आत्ताच्या आत्ता नीट कर असं म्हणतो ना आपण. फिक्स दॅट राईट नाव. फिक्स दॅट राईट नाव. इथे कशासाठी आला होतास? व्हॉट ब्रिंग्स यू हिअर? व्हॉट ब्रिंग्स यू हिअर? खूप दिवस झाले बघितलंच नाही तुला. लॉंग टाइम नो सी. लॉंग टाइम नो सी. कुठे होतास आत्तापर्यंत? वेअर वर यू फॉर सो लॉंग? वेअर वर यू फॉर सो लॉंग? हे खोटं आहे. इट्स अनरियल. इट्स अनरियल. विचार करण्यासाठी वेळ नाही आहे. देर इज नो टाइम टू थिंक. देर इज नो टाइम टू थिंक. आणि पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करणारच आहे, पण मला पटकन आठवण करून द्यावीशी वाटतेय की जर तुम्ही अजूनही माझा ॲप डाउनलोड केलं नसेल तर जरूर ॲप डाउनलोड करा. जर तुम्हाला खरंच मनापासून इंग्लिश शिकायचं असेल, स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या नावाचं माझं ॲप आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. गुगल प्ले स्टोअरवर सुद्धा आहे आणि तुमच्याकडे आयफोन असेल तर ॲप स्टोअरवर सुद्धा ॲप आहे. लिंक दिलेली आहे. तिकडे मी लेसन वाईज प्री रेकॉर्डेड कोर्सेस आहेत. लेसन 1च्या नंतर MCQ टेस्ट असते. लेसन 2च्या नंतर टेस्ट असते. तुम्ही छान पद्धतीने तुमच्या सोयीनुसार घर बसल्या, प्रवास करताना, झोपताना, उठताना कधीही मस्तपणे स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकू शकता. ॲप डाउनलोड करा. फ्री आहे. पुढे सिलेबस वाचून घ्यायचा का नाही तुम्ही ठरवा. ओके, पण जरूर ॲप डाउनलोड करा कारण तिकडे फ्री क्विजेस, फ्री व्हिडिओज, फ्री PDF सुद्धा आहेत. त्यामुळे लवकर ॲप डाउनलोड करा. वळूयात आता व्हिडिओकडे. तू इतक्या रागात का आहेस? वाय आर यू सो अँग्री? वाय आर यू सो अँग्री? बोलण्यासारखं काहीच नाहीये किंवा सांगण्यासारखं काहीच नाही. देर इज नथिंग टू से.
देर इज नथिंग टू से. आमचे शेजारी पुन्हा भांडतायत. आर नेबर्स आर फायटिंग अगेन. आर नेबर्स आर फायटिंग अगेन. असं वाटतंय भाग्य माझ्यावर मेहरबान आहे. आय थिंक फॉर्च्यून इज स्माइलिंग ऑन मी. जेव्हा आयुष्यात सगळं छान छान होतं, ओके, आय थिंक फॉर्च्यून इज स्माइलिंग ऑन मी. मला तो बोरिंग वाटतो. आय फाइंड हिम बोरिंग. आय फाइंड हिम बोरिंग. तुला किती वेळ लागेल? हाऊ लॉंग विल इट टेक किंवा हाऊ लॉंग विल यू टेक. हाऊ लॉंग विल यू टेक. त्याचे व्हिडिओ मनोरंजक आहेत. हिज व्हिडिओज आर इंटरेस्टिंग. इंटरेस्टिंग. हिज व्हिडिओज आर इंटरेस्टिंग. मला त्याचं वागणं विचित्र वाटतं थोडंसं. आय फाइंड हिज बिहेवियर स्ट्रेंज. आय फाइंड हिज बिहेवियर स्ट्रेंज. असं बोलू नकोस. डोंट से इट लाईक धिस. डोंट से इट लाईक धिस. माझा देवावर विश्वास आहे. आय बिलीव्ह इन गॉड. आय बिलीव्ह इन गॉड. मी आज 24 वर्षाचा झालो आहे. आय हॅव टर्न्ड 24 टुडे. आय हॅव टर्न्ड 24 टुडे. मी तुला हे नाही करून देणार. आय कांट अलाव यू टू डू धिस. आय कांट अलाव यू टू डू धिस. दुकान आज उघडलं नाहीये. द शॉप इज नॉट ओपन टुडे. द शॉप इज नॉट ओपन टुडे. रिक्षाने जाऊया. लेट्स गो बाय ऑटो. लेट्स गो बाय ऑटो. त्याचं वजन वाढलंय. ही हॅज पुट ऑन वेट. ओके, पुट ऑन वेट आपण म्हणतो, ही फ्रेज आहे. त्याचं वजन वाढलंय. ही हॅज पुट ऑन वेट. सगळं काही ठीक होईल. एव्हरीथिंग विल गेट बेटर. एव्हरीथिंग विल गेट बेटर. तू काय म्हणण्याचा प्रयत्न करतोयस? व्हॉट आर यू ट्राइंग टू से? What are you trying to say? मी माझ्या लायब्ररीमध्ये जातीये. आय एम गोईंग इन टू माय लायब्ररी. आय एम गोईंग इन टू माय लायब्ररी. तू नेहमी माझ्या मागे का असतोस बरं? वाय आर यू ऑलवेज आफ्टर मी? वाय आर यू ऑलवेज आफ्टर मी? तू विनाकारण आग्रह करतोयस किंवा तू जिद्द करतोयस. यू आर इन्सिस्टिंग अननेसेसरीली. यू आर इन्सिस्टिंग अननेसेसरीली. तू एवढा किचकिच का करतोयस? ओके, एवढं किचकिच का करतेस? वाय आर यू मम्पिंग सो मच? ओके, किचकिच करणे इज मम्पिंग. ओके, MUMPING. मम्पिंग. वाय आर यू मम्पिंग सो मच? तू जा आणि तिच्याशी बोल किंवा तू जाऊन तिच्याशी बोल. यू गो अँड टॉक टू हर. यू गो अँड टॉक टू हर. शेवटी मी कोण आहे तुझी? आफ्टर ऑल हू एम आय टू यू? आफ्टर ऑल हू एम आय टू यू? तुला माझी काहीच किंमत नाहीये किंवा तुला माझी अजिबातच किंमत नाहीये असं म्हणायचं असेल तर काय म्हणणार आहात? यू डोंट व्हॅल्यू मी ॲट ऑल. यू डोंट व्हॅल्यू मी ॲट ऑल. मी सगळ्यांचा ठेका उचलला नाहीये. ओके, म्हणजे प्रत्येकाची जबाबदारी काही मी घेतली नाहीये. आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीवन. आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीवन. तुझा मूड इतका खराब का आहे? वाय इज युअर मूड सो बॅड? वाय इज युअर मूड सो बॅड? मी याचं काय करू? व्हॉट शुड आय डू विथ इट? व्हॉट शुड आय डू विथ इट? म्हणण्यासाठी ते सोपं आहे पण करण्यास कठीण आहे बरं का. इट इज इझी टू से बट इट इज डिफिकल्ट टू डू. इट इज इझी टू से बट इट इज डिफिकल्ट टू डू. जा स्वतः जाऊन बघ. गो सी फॉर युअर सेल्फ. गो सी फॉर युअर सेल्फ. भिऊ नकोस. डोंट बी स्कॅर्ड. डोंट बी स्कॅर्ड. तू मला फोन का केला नाहीस? वाय डिडंट यू कॉल मी अप? वाय डिडंट यू कॉल मी अप? तो येणार की नाही याबाबत जरा शंकाच वाटतीये. इट इज डाऊटफुल वेदर ही विल कम ऑर नॉट. इट इज डाऊटफुल वेदर ही विल कम ऑर नॉट. एक कप चहा दे. गेट अ कप ऑफ टी. गेट अ कप ऑफ टी. कोणाकडून पण चूक होऊ शकते. एनीवन कॅन बी मिस्टेकन. एनीवन कॅन बी मिस्टेकन. एखाद्या वेळेस. वन्स इन अ व्हाईल. मराठीमध्ये आपण म्हणतो बघा, हा कधी कधी, एखाद्या वेळेस. तसं इंग्लिशमध्ये म्हणा वन्स इन अ व्हाईल. म्हणजे वर्षातून एखाद्या वेळेसच मी कॉफी पिते. आय ड्रिंक कॉफी जस्ट वन्स इन अ व्हाईल. अदरवाईज रेग्युलरली आय एम अ टी लवर. आय लव्ह टू ड्रिंक मिल्क टी. ओके, आळशी बनू नको. डोंट बिकम लेझी. डोंट बिकम लेझी. तुझी पॅन्ट घालून ये. पुट ऑन युअर पॅन्ट. पुट ऑन युअर पॅन्ट. तुला यातून काय मिळणार आहे? व्हॉट विल यू गेन आउट ऑफ दिस? व्हॉट विल यू गेन आउट ऑफ दिस? तो नक्कीच काळजीत असेल. ही मस्ट ऑल्सो बी व्हेरी वरीड. ही मस्ट ऑल्सो बी व्हेरी वरीड. मुद्द्यावर ये आणि सांग मला काय करायचंय ते. कम टू द पॉइंट अँड टेल मी व्हॉट टू डू. कम टू द पॉइंट अँड टेल मी व्हॉट टू डू. असं आहे का? इज दॅट सो? असं आहे का?
इज दॅट सो? तू एवढी गंभीर का आहेस? व्हाय आर यू सो सिरियस? व्हाय आर यू सो सिरियस? मला धमकी देऊ नकोस. डोंट थ्रेटन मी. डोंट थ्रेटन मी. तू आज इतका दुःखी का दिसतोयस? व्हाय आर यू लुकिंग सो सॅड टुडे? वाय आर यू लुकिंग सो सॅड टुडे? आतापर्यंत तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर जे वाक्य होतं, मी असं नाही म्हणते व्हाय आर यू लुकिंग सो सॅड टुडे. व्हाय आर यू लुकिंग सो सॅड टुडे. मी कसं म्हटलं? व्हायला बघा मी काय म्हणतेय? वाय. ओके, जरी WHY असेल तरी मी म्हणतेय वाय. आणि आर जरी ARE स्पेलिंग आहे तरी मी काय म्हणतेय? वाय आर. ओके, वाय आर यू लुकिंग सो सॅड टुडे. तो थोडासा सायलेंट उच्चारलाय मी. सो अशा छोट्या छोट्या तुम्ही जर गोष्टी ऑब्झर्व केल्या ना तर तुम्ही फ्लुएंट साऊंड कराल इंग्लिश बोलताना. ओके, आधीचं चुकीचं आहे असं म्हणत नाहीये, पण जर तुम्हाला एक्स्ट्रा जरासा फ्लुएंट साऊंड करायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टींना ऑब्झर्व करायला लागा. नुसतं व्हिडिओ बघायचा आहे म्हणून बघू नका. माझे उच्चार ऑब्झर्व करा, कसं म्हणती आहे, हावभाव, टोनिंग सगळं ऑब्झर्व करा आणि थोडंसं ट्राय करा तुम्ही तसं बोलायला. ठीक आहे. नेक्स्ट, काल सुट्टी होती का? वॉज इट अ हॉलिडे येस्टरडे? वॉज इट अ हॉलिडे येस्टरडे? ही माझ्यासाठी काही मोठी गोष्ट नाहीये. इट्स नॉट अ बिग डील फॉर मी. इट्स नॉट अ बिग डील फॉर मी. हे तू कसं काय करू शकतोस? हाऊ कॅन यू डू दिस? हाऊ कॅन यू डू दिस? तू मला खूप वेळेपर्यंत वाट बघायला लावलीस बरं का. यू केप्ट मी वेटिंग फॉर अ लॉंग टाईम. यू केप्ट मी वेटिंग फॉर अ लॉंग टाईम. त्यांनी मला फसवलंय. ही हॅज फूल्ड मी. ही हॅज फूल्ड मी. मी तुला त्यांच्यासोबत जाण्याची परवानगी देऊ शकत नाही. आय विल नॉट अलाव यू टू गो विथ देम. आय विल नॉट अलाव यू टू गो विथ देम. सकाळची वेळ होती. इट वॉज मॉर्निंग. इट वॉज मॉर्निंग. मी याचं काय करू? व्हॉट शुड आय डू विथ इट? ओके, व्हॉट शुड आय डू विथ इट? एक गोष्ट तर पक्की आहे. वन थिंग इज फॉर शुअर. वन थिंग इज फॉर शुअर. हे काय गोष्ट आहे किंवा काय आहे हे? व्हॉट द हेल इज दिस? म्हणजे हे काय आहे? ओके, तुम्हाला राग आलाय, चिडून बोलताय, व्हॉट द हेल इज दिस? ओके, म्हणू नका असं, पण म्हणू पण शकतो. लाईक बोली भाषेत फ्रेंड्स बरोबर वगैरे हे म्हणू शकता. व्हॉट द हेल इज दिस? ऑफिसमध्ये व्हॉट द हेल वगैरे असं काही म्हणू नका. ते म्हणतील कोणी शिकवलंय. उगाच असं म्हणायचं नाही ऑफिसमध्ये. फ्रेंड्स बरोबर इनफॉर्मल सिच्युएशन्समध्ये चालतं. ठीक आहे. नेक्स्ट, माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे. आय डोंट हॅव मच टाईम. आय डोंट हॅव मच टाईम. मी पण हाच विचार केला होता. दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट आय थॉट. दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट आय थॉट. हे लोक काय करतायत? व्हॉट आर दीज पीपल डुईंग? व्हॉट आर दीज पीपल डुईंग? जर बोलता बोलता कॉल कट झाला तर मी तुला पुन्हा फोन करेन. हां, इफ वी गेट कट ऑफ आय विल कॉल यू बॅक. इफ वी गेट कट ऑफ आय विल कॉल यू बॅक. माफ करा, कॉल कट झाला होता. सॉरी, वी वर कट ऑफ. सॉरी, वी वर कट ऑफ. इथे पण बघा, वी वर कट ऑफ. मी असं नाही म्हणते वी वर कट ऑफ. बरोबर आहे, चुकीचं असं म्हणत नाहीये. वी वर कट ऑफ बरोबर आहे, पण जस्ट थोडंसं एक्स्ट्रा फ्लुएंट साऊंड करण्यासाठी वी वर कट ऑफ. ओके, वी वर कट ऑफ. त्याने फोन ठेवून दिला. ही हंग अप द फोन. ही हंग अप द फोन. माझी बॅटरी संपली आहे. माय बॅटरी इज डेड. माय बॅटरी इज डेड. माफ करा, माझ्याकडून चुकीने फोन कट झाला. सॉरी, आय कट ऑफ द फोन ॲक्सिडेंटली. सॉरी, आय कट ऑफ द फोन ॲक्सिडेंटली. तुमचा आवाज कटत आहे. ओके, युअर व्हॉइस इज ब्रेकिंग अप. युअर व्हॉइस इज ब्रेकिंग अप. कृपया आपण थोडं मोठ्याने बोलाल का? कुड यू स्पीक अप प्लीज? कुड यू स्पीक अप प्लीज किंवा कुड यू स्पीक अ लिटल लाऊडली प्लीज? ओके, दोन्ही बरोबर आहे. स्पीक अप प्लीज किंवा अ लिटल लाऊडली असं पण म्हणू शकता. ठीक आहे, आता मी फोन ठेवतीये. ओके, आय एम गोना हँग अप नाव किंवा आय एम गोइंग टू हँग अप नाव. दोन्ही बरोबर आहे. ओके, आय एम गोइंग टू हँग अप नाव. तू का रडतीयेस? वाय आर यू क्राईंग? वाय आर यू क्राईंग? तो असं का म्हणाला? वाय डिड ही से सो? वाय डिड ही से सो? तो का निघून गेला? वाय डिड ही लीव? वाय डिड ही लीव? मला माफी का मागावी लागेल? वाय आय हॅव टू अपॉलोजाइज? वाय आय हॅव टू अपॉलोजाइज? तू का हसलास? वाय डिड यू लाफ? वाय डिड यू लाफ? तो का पळून गेला? वाय डिड ही रन अवे? वाय डिड ही रन अवे? माझ्यावर विश्वास आहे. आय बिलीव्ह इन माय सेल्फ. आय बिलीव्ह इन माय सेल्फ. मांडी घालून बस. सिट क्रॉस लेग्ड. ओके, सिट क्रॉस
legged. तू काय शोधतोयस? What are you looking for? What are you looking for? मला काही प्रॉब्लेम नाही आहे. I have no objection. I have zero objection. मला बोझं वाटत नाही आहे. It doesn't seem to be a burden. It doesn't seem to be a burden. मला झोप येते. I'm feeling sleepy. I am feeling sleepy. कोणाला घुरत आहेस तू? कोणाकडे पाहतोयस? Who are you staring at? Who are you staring at? मला बिलकुल डान्स करता येत नाही बरं का. I am not good at dancing. I am not good at dancing. ती तुला भेटून खुश होऊन जाईल. She will be happy to see you. She will be happy to see you. मला काहीतरी तुला दाखवायचं आहे किंवा माझ्याकडे तुम्हाला दाखवण्यासाठी काहीतरी आहे असं म्हणायचं असेल तर I have got something to show you. I have got something to show you. तो माझा सख्खा भाऊ आहे. He is my real brother किंवा he is my sibling असं पण म्हणू शकता. He is my real brother. आमच्या लग्नाला 2 वर्ष झाली आहेत. We have been married for 2 years. We have been married for 2 years. तो माझा काही मित्र नाही आहे. He is not a friend of mine. He is not a friend of mine. तू खूप दिवसांनी आला होतास. You have come after a long time. You have come after a long time. आज रात्री इथे विश्रांती घ्या. Take rest here tonight. Take rest here tonight. माझी गाडीच पंक्चर झाली. My bike got punctured. My bike got punctured. मी ट्रॅफिकमध्ये अडकले होते. I was stuck in traffic. I was stuck in traffic. बघा मंडळी, ही वाक्य किती छान, सोपी, इझी, सिंपल आणि शॉर्ट पण आहेत आणि अगदी रोज लागणारी ही वाक्य आहेत. आय होप तुम्ही ही वाक्य वापराल. व्हिडिओ बघून फक्त सोडून देऊ नका. जर खरंच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्यांनी काही तुमच्याकडून पैसे जात नाहीत आणि मलाही पैसे मिळत नाहीत. फक्त मला मोटिवेशन मिळतं की हो बाबा सगळ्यांना आवडतोय माझा व्हिडिओ. त्यामुळे लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा ॲप डाउनलोड करायला विसरू नका. सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या नावाचं माझं ॲप आहे. जरूर डाउनलोड करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर. बाय.